लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जसजशी उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत आहे तसतशी राजकीय घडामोडीला वेग येत आहे। शिर्डी लोकसभेचे महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या तयारीबाबत आढावा घेण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार प्रगतीपथावर असल्याचं सांगत एक तारीख निश्चित करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत तयारीचा आढावा मंत्री दादा भुसे व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी शिर्डीत आल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिर्डीत येणार असल्याची माहिती दिली आहे। खासदार लोखंडे यांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन अवताडे यांच्यासह सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही निवडणूक तुमची आमची नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी असल्याचं सांगत देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे। आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायची ही निवडणूक आहे। 6 दिवसात आपण निवडणूक करायची, 6 दिवसात 5 दिवस लागले तुम्हाला खासदार करायचं। आता 1 महिना आपल्या ताब्यात आहे। खासदार लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असं सांगितलंय व आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिर्डीत भेट देण्यास येत असल्यानं खासदार लोखंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे। आपल्याला माहिती आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय खासदार लोखंडे साहेबांना उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे। काही दिवसांच्या पासून स्थानिक आपले महायुतीचे नेते माननीय विखे पाटील साहेब आणि इतरही सर्व प्रमुख आमदार महोदय आपल्या 4-5 पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार प्रगतीपथावर त्या ठिकाणी आहे। जनतेच्या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे। लवकरच एक तारीख निश्चित करून त्यांचा उमेदवारीचा फॉर्म पण त्या ठिकाणी आपण जनतेच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करणार आहोत आणि एकंदरीत त्याचा संपूर्ण आढावा घेण्याच्यासाठी माननीय आमचे शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी साहेब, मी स्वतः पण या ठिकाणी आलेलो आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय पण या ठिकाणी भेट देणार आहेत आणि एकंदरीत सर्व आढावा त्या ठिकाणी ते घेणार आहेत। याचा लगेच आम्ही सांगू शकत नाही, परंतु ह्या 2-4 दिवसामध्ये जेव्हाही मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येतील, तारीख निश्चित झाल्याच्या नंतर आपल्यालाही त्या ठिकाणी आम्ही कळवणार आहोत आणि सर्व क्षेत्रामध्ये समाजामध्ये काम करणारे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत, नेते मंडळी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही महानुभाव आहेत, त्यांचं व्यक्तिगत माननीय मुख्यमंत्री महोदय पण संवाद साधणार आहे। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी। खुशखबर। श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा। सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे। सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे। डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात। तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा।